यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. मिड विकेट कुणालजी चांगली सुरुवात या ठिकाणी होताना पाहिला मिळते. आता पहिला चेंडू निर्धाव येतोय, षटकार आता. ये बेहतर स्टार्ट जगत सरकार के लिए जब वो यहाँ पर मुंबई खेलने आए हैं सूरत के। यावेळेला देखील बिग हिट, आसमानी टोला, आसमानी हल्ला, वाह खूप लांबवरचा फटका येताना पाहायला मिळतोय. जगत सरकार खूप चांगला फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची. अशाच प्रकारचे षटकार कलकत्त्यामध्ये असतात. ही बाउंड्री लाईन जेवढी आहे कारण तिकडे खूप लहान लहान सिक्स असणारी ग्राउंड्स पाहायला मिळतात आणि आज जणू काही घरच्या मैदानात खेळतायत अशा प्रकार जगत सरकारसाठी. यावेळेला आणखीन एक बिग हिट, आणखीन एक मोठा फटका, तोही जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जगत सरकार आणखीन एक षटकार कुणालजी. ब्रिलियंट सिक्स, क्या लंबा ऊंचा छक्का लगाया जगत सरकार ने. नाम इनका जगत है और सरकार यहाँ पर राज करता हुआ गोरेगांव के इस प्रहा ट्रॉफी में. याही वेळेला आक्रमण केलं जात आहे समोरच्या दिशेने. आणखीन एक जबरदस्त फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि हा फटका पेक्षा गोड होता या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि येतोय चौकार. तर या ठिकाणी पश्चिम पाठक सर, बीसीसीआयचे नामवंत पंच आणि त्याचबरोबर आणखीन एक बिग हिट. आता मात्र समालोचन कक्षाला दस्तक देणारा हा चेंडू पाहायला मिळाला आणि मी सरकार राज यहाँ पर करता हुआ. ये देखिए क्या बेहतरीन स्ट्रोक. 28 रन उनके बल्ले से पहला ओवर समाप्त. 29 नो लॉस एलके. यावेळेला बिग हिट केला जातोय, मोठा प्रहार. आणखीन एक प्रयत्न तर त्या ठिकाणी नक्कीच चांगला झाला होता परंतु त्याचं कॅच मध्ये रूपांतर झालं नाही. पाहण्यास होऊ शकले नाही. चौकार घोषित केला जातोय. अपटमच्या बाहेरचा बॉल खेचला होता समोरच्या दिशेने. फिल्डर मात्र त्या ठिकाणी पोहोचले देखील होते परंतु त्याचं रूपांतर कॅच मध्ये होऊ शकलं नाही. शेवटच्या क्षणी आकाश जांगीर त्या ठिकाणी होते. कॅच हातातून सुटली जाते आणि यावेळेला फाईन लेगच्या दिशेने आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय. चौक पुन्हा पुढे जाईल, 40 वर जातोय कुणालजी. अच्छी बल्लेबाजी जगत सरकार द्वारा.